नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, भारतीय रिझर्व्ह बँक भरती निघाली 2026 ची. आर-बी-आय ऑफिस अटेंडंटसाठी तर व्हॅकन्सी आलेली आहे. पदाचं नाव ऑफिस असिस्टंटसाठी असणार आहे. याच्यामध्ये टोटल 572 पदांसाठी तर पदभरतीसाठी इथं जाहिरात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता असणारे अप्लाय करण्यासाठी यामध्ये 10वी उत्तीर्णवाले अप्लाय करू शकतात. 10वी पासवाल्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांचं कोणाचं ग्रॅज्युएट झालेलं असेल, उच्च शिक्षण झालेलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीवाले ते इथं अप्लाय करू शकत नाही. फक्त ज्यांची 10वी झालेली असेल, 12वी झालेली असेल त्यांच्यासाठी तिथं संधी असणार आहे. फक्त 10वी पासवाल्यांसाठी सुवर्ण संधीच्या देण्यात आलेली आहे. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला मग फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आलेली आहे. जे की रिक्वायरमेंट जी दिलेली आहे आता पोस्ट दिलेली आहे ऑफिस अटेंडंटसाठी तर व्हॅकन्सी निघालेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकरिता पॅनल इयर 2025 साठी तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघू शकतो. ओके. त्यामध्ये 2026 साठी इथं पदभरती काढलेली आहे. ॲप्लिकेशन जी इन्व्हाईट केलेली आहे, एलिजिबल कॅन्डिडेट 572 इथं पोस्ट असणार आहे ऑफिस अटेंडंटसाठी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी आहे. मुंबईमध्ये याचं ऑफिस आहे. ओके. जे की याचं कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे. ऑनलाईन टेस्ट आपली घेण्यात येईल. लँग्वेज टेस्ट आपली केल्या जाईल. ओके. त्यानंतर आपल्याला याच्यात जॉब अपॉर्च्युनिटी भेटेल. बँकची वेबसाईट दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेली आहे. चांगली अपॉर्च्युनिटी बघू शकतात तुम्ही आता एम्प्लॉयमेंट न्यूज दिलेली आहे. रोजगार समाचार किंवा ऑनलाईन याची वेबसाईटनुसार लिंक दिलेली आहे. मतलब ॲडव्हर्टाइज केलेली आहे. कॅन्डिडेटसाठी इथं इन्शुअर इलिजिबिलिटी अँड द पोस्ट. ओके. आता बघूया बिफोर अप्लाइंग करण्यासाठी कॅन्डिडेटसाठी इन्शुअर आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे वाचून घ्यायचं आहे. जर तुम्ही या क्रायटेरियामध्ये येत असाल तरच अप्लाय करा. आपल्याला एक्झामची फीस पे करायची आहे. ती तुम्हाला नॉन रिफंडेबल असणार आहे. लक्षात असू द्यायचं आहे. आता मोड ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे याच्यामध्ये. मोड ऑफ ॲप्लिकेशन दिलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे. ब्रीफ आपल्याला इंट्रोडक्शन्स दिलेले आहे, जे की आपण वाचून घेऊ स्टेप बाय स्टेप कॅन्डिडेटला. आता इम्पॉर्टंट डेट सगळ्यात आधी आता वेबसाईट लिंक ओपन झालेली आहे 15 जानेवारी 2025 पासून. तर आपल्याला फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक असणार आहे 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 15 जानेवारी 2026 ते 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत अप्लाय करू शकतात. ऑनलाईन टेस्ट तुमची घेण्यात येणार आहे 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 पर्यंत. ओके. त्याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट आपल्याला डेट वगैरे तुम्हाला सेंटर्स वगैरे नंतरून आपल्याला हॉल तिकीटवर बघायला मिळतात. हेल्प फॅसिलिटीसाठी मला मेल ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. यांच्यावर तुम्ही मेल पण करू शकतात काही डाऊट असेल तर. मोबाईल फोन वगैरे एक्झामिनेशन घेऊन जायची नाही, छोटी-मोठी माहिती देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे डिसाईड फॉर डेट नोटीस दिलेली आहे. ज्या नोटीसमध्ये तुम्हाला पदभरतीची माहिती देण्यात आलेली ह्या बॉक्समध्ये. आता बघूया आपण आता कोणत्या ठिकाणी किती पोस्ट आहे. आता ऑल इंडियासाठी इथं व्हॅकन्सी आहे. नेम ऑफ द ऑफिस दिलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे टोटल ऑफ व्हॅकन्सी दिलेल्या आहे स्टेप बाय स्टेप. याच्यामध्ये बघूया बॅरिगावला पी-डब्ल्यू-डीला पण व्हॅकन्सी आहे. अहमदाबादमध्ये 29 व्हॅकन्सी बघायला मिळतात. बेंगळुरूमध्ये 16 व्हॅकन्सी, भोपाळमध्ये 4 व्हॅकन्सी, भुवनेश्वरला 36 व्हॅकन्सी, चंदीगडमध्ये 2 व्हॅकन्सी आहे, चेन्नईला 9 व्हॅकन्सी आहे, गुवाहाटीमध्ये 52 व्हॅकन्सी, हैदराबादला 36, जयपूरमध्ये 42, कानपूर लखनौमध्ये 125 व्हॅकन्सी बघायला मिळतात. कोलकातामध्ये 90 व्हॅकन्सी आहे. मुंबईमध्ये असणारे 33 व्हॅकन्सी टोटल. त्याच्यानंतर न्यू दिल्लीला असणार आहे 61 व्हॅकन्सी, पटनाला 37 व्हॅकन्सी, 572 व्हॅकन्सी टोटल आहे. जे की कोणत्या कॅटेगरीमध्ये आपल्याला व्हॅकन्सी ते आपण बघून घ्या. आपल्या कॅटेगरीमध्ये कोणत्या व्हॅकन्सी खाली आहे आपल्याला इथं पाहून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण आता मित्रांनो. आता याच्या संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळतात कॅटेगरीनुसार. एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, पी-डब्ल्यू-डी लाँग फॉर्म दिलेले आहे. आता याच्यात आपल्याला डिपार्टमेंट वगैरे दिलेले आहे. संपूर्ण डिपार्टमेंटची माहिती दिली. ओ-बी-सीची माहिती देण्यात आलेली आहे कॅन्डिडेटची. ओके. त्याच्यानंतर आता कॅटेगरीची इथे माहिती आहे. पी-डब्ल्यू-डीची माहिती देण्यात आली आहे. एस-सी, एस-टी, ई-डब्ल्यूची कॅन्डिडेट्स कॅटेगरीची माहिती देण्यात आलेली आहे. पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटची माहिती देण्यात आलेली आहे. कॅटेगरी सेक्शन आपण वाचून घ्या. ओके. जेणेकरून आपल्या कॅटेगरीमध्ये आपल्याला काय-काय येतं टर्म एंड कंडिशन ते आपल्याला वाचून घ्या नक्की. म्हणजे तुम्हाला कामात येईल नंतर. ओके. त्यानंतर इथं 40% डिसेबिलिटी आपण पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी त्यात माहिती देण्यात आलेली आहे. ओके. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. एक सर्व्हिसमॅनचे रूल्स वगैरे दिलेले आहे. आता इथून तुमचा इम्पॉर्टंट पॉईंट येतो आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया. त्याच्यामध्ये नॅशनॅलिटी इंडियन सिटिझनशिपवाले अप्लाय करू शकता. काहीही हरकत नाही.
आपल्याला चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. एज लिमिट असणार आहे 1 जानेवारी 2026 पर्यंत आपण एज लिमिट आहे. 18 ते 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. आपल्याला चांगली पॉझिटिव्ह याच्यामध्ये आहे. आणि कॅटेगरीनुसार सूट पण आहे. एस-सी-एस-टीला 5 वर्षाची सूट म्हणजे 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ओ-बी-सीमध्ये असाल तर 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. आणि पी-डब्ल्यू-डीमध्ये असाल तर आपल्याला 10 वर्षाची सूट आहे जनरल ई-डब्ल्यू-एसला आणि 13 वर्षाची सूट आहे ओ-बी-सीला आणि 15 वर्षाची सूट आहे एस-सी-एस-टीला. ओके, मॅक्सिमम 50 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. एक सर्व्हिसमॅन्स वगैरे महिलांसाठी आपल्याला 35 वर्षापासून 35 वर्षापर्यंत आणि एस-सी-एस-टीला 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर-बी-आयची कधी एम्प्लॉयमेंट असाल तुम्ही, एक्सपिरियन्स असाल तुमच्याकडे, तर 3 इयरपर्यंत तुम्हाला सूट दिली 3 वर्षाची. ओके, याच्यामध्ये पण. एज्युकेशन क्वालिफिकेशन आता ह्याच्यामध्ये इम्पोर्टंट पॉईंट 1 जानेवारी 2026 पर्यंत काउंटिंग डेट आहे. 10वी पास असणे गरजेचं आहे. एस-एस-सी मॅट्रिक्युलेशन आपल्याला झालेली पाहिजे. तर आज आपण इथं अप्लाय करू शकतो. रिजनल दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला, जे की ऑफिस अटेंडंटसाठी तर व्हॅकन्सी देण्यात आलेली आहे. ओके. 10वी वाल्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी. 1 जानेवारी 2026 पर्यंत 10वी झालेली पाहिजे. याच्यामध्ये दिलेली आहे. एक सर्व्हिसमॅन्स वगैरे असाल, 15 वर्ष सर्व्हिस केली असेल तुमच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ओके. आपल्याला लँग्वेज आलेली पाहिजे ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करता स्टेट वाईज. ओके. आता स्ट्रीम दिलेली आहे याच्यामध्ये आपल्याला सिलेक्शन दिलेलं आहे. ऑनलाईन टेस्ट आपल्याला लँग्वेज टेस्ट आहे. आता एक्झामिनेशन पॅटर्न बघा. आता ऑनलाईन टेस्टमध्ये आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. जे की याच्यामध्ये नेम ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टाइप दिलेले आहे आपल्याला. क्वेश्चन्स, मार्क्स आणि टाईम दिलेला आहे. रिझनिंगचे 30 क्वेश्चन 30 मार्क्स, जनरल इंग्लिशचे 30 क्वेश्चन 30 मार्क्स, जनरल अवेअरनेसचे 30 क्वेश्चन 30 मार्क्स, न्यूमेरिकल ॲबिलिटीचे 30 क्वेश्चन 30 मार्क्स. 120 क्वेश्चन 120 मार्काचा पेपर. दीड तासाचा टाईम दिलेला म्हणजे 90 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. लँग्वेज टेस्टमध्ये आपण पेपर देऊ शकतो. आपल्याला जे लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये द्यायची असेल तर देऊ शकतात तुम्ही. ऑफिशियल लँग्वेजनुसार आपण देऊ शकतो स्टेट वाईज आपल्याला. आणि 10वी वरचा पेपर आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना कोणाला इंग्लिश येत नसते. त्यामुळे तुम्ही मराठीमधून द्यायचं असेल तर तुम्ही पण देऊ शकता एक्झामिनेशन्स. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे इंग्लिश लँग्वेज अवेलेबल दिलेली आहे टेस्टमध्ये, पण तुम्ही चेंजिंग करू शकता. ज्यात जास्त हिंदी लँग्वेज पण होऊ शकते आणि मराठी पण होऊ शकते. रिजनल लँग्वेज जर असेल आपल्याला तिथं ऑप्शन तर. ओके. 1/4ची निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे कॅन्डिडेटसाठी. आपल्याला ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे. ओके. त्याच्यामध्ये दिलेलं आहे संपूर्ण माहिती. आता रोल नंबर वगैरे चेकआउट करून घ्यायची आहे. याच्यामध्ये IBBS कडून आपली एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे. तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला आहे LPT कडून. ओके. त्याच्यामध्ये इथून संपूर्ण सुवर्ण संधी आहे. इलॅबिलिटी दिलेली आहे, व्हेरिफिकेशन दिलेलं आहे, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन आपले केले जातात. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला IRIS कडून. ओके. फोटोग्राफ सिग्नेचर आपल्याला इथं अपलोड करून घ्यायचे. लेफ्ट थंब हँडरायटिंग डिक्लेरेशन जे काही आपल्याला आहे ते ऑनलाईन अप्लाय करून घ्या. ओके. जेणेकरून आपल्याला ते डॉक्युमेंटची साईज वगैरे खाली मी तुम्हाला सांगेलच. आता याच्यामध्ये एक्झामिनेशन सेंटर्स दिलेले आहेत जे की तुम्हाला ऑल इंडियामध्ये एक्झामिनेशन सेंटर्स याच्यामध्ये आहे. ओके. तर खाली आलं मी सगळ्यात जास्त क्लिकमुळे. ओके. ते एक्झामिनेशन सेंटर्स इथं ऑल इंडियामध्ये आहे. तुम्ही क्लिक करून बघू शकतात. आता याच्यामध्ये खाली आल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेटसाठी सेंटर्स वगैरे इथं बघून घ्या. जे सेंटर्स आपल्या निअर बाय असेल, जवळ असेल तिथं आपण अप्लाय करा. ओके. ज्याच्यामधून आपल्याला कसं येण्या-जाण्याची आपल्याला अडचण होणार नाही. आता त्याच्यात पगार काय असणार आहे ते पण आपण जाणून घेऊ आता. आता पे स्केल्स. आता इथं सॅलरी जी असणार ₹24,250 पर मंथ आपल्याला सॅलरी आहे. तर तुम्हाला जास्तीत जास्त ₹53,550 सॅलरी आपल्याला भेटू शकते. ओके. तर अप्रॉक्स आपल्याला ₹46,029 पर मंथ आपल्याला सॅलरी भेटणार आहे. HRA वगैरे सगळं काही मिळून. ओके. तर हाऊस रेंट्स वगैरे आपल्याला 15% भेटणार आहे, जे की सिटीनुसार आपल्याला देण्यात येणार आहे. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला याच्यात आहे. आपल्याला याच्यामध्ये अबिलिटीनुसार एज्युकेशन एक्सपेन्सेस फॅसिलिटी आहे. नॉलेज आपल्याला भेटणार, नॉलेज अपडेशन आहे. अलाउन्स आहे. त्याच्यानंतर ग्रुप टर्म इन्शुरन्स आहे आपल्याला. व्हेइकल इन्शुरन्स दिले जाणार आहे. ओके. ट्रॅव्हल आपल्याला कन्सल्टन्सी अलाउन्स आहे. लीव्ह स्पेअर भेटणार आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आल्यानंतर ETC आपल्याला फॅसिलिटी आपल्याला ग्रॅज्युएटी वगैरे देण्यात येणार आहे. फ्युचर वर्कसाठी आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या ऑफिस अटेंडंट्सपासून आपल्याला क्लास 4 पासून आपल्याला क्लास 4 पर्यंत पोस्ट आपल्याला ड्युटी तिथं भेटणार आहे. तर आपल्याला याच्या प्रमोशनचे पण चान्सेस दिलेले आहे. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला याच्यामध्ये आहे. ओके. तर SC-ST कॅन्डिडेट जे महिला जे असाल, पुरुष महिला जे असाल, SC-ST, PWD किंवा OBC यांना ट्रेनिंग ऑनलाईन ट्रेनिंग दिली जाते. एक्झामचा पॅटर्न कसा आहे त्यानुसार आपल्याला ट्रेनिंग दिली जाते. आता ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. याच्यामध्ये ईमेल ॲड्रेस आपण चेकआउट करून टाकायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन बघायला मिळणार नाही. एक्झामिनेशन चार्जेबल असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला नॉन रिफंडेबल असणार आहे एक्झामिनेशन फीजमध्ये. SC-ST, PWD सर्व्हिसमॅनला चार्जेस नसणारे अमाउंट असणार फक्त ₹50 प्लस 18% GST. जनरल, EWS, OBCला
ॲप्लिकेशन फीस पण असणार, चार्जेबल असणार 450 18% GST. स्टाफ असाल आर-बी-आयचे म्हणजे कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते यामध्ये पण. ओके. इंट्रोडक्शन दिलेलं आहे ॲप्लिकेशन प्रोसेसचं याच्यामध्ये. प्री रिक्वायरमेंट अप्लाइंग ऑनलाईन ॲप्लिकेशन पण फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट टाइम, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि सगळे डॉक्युमेंट जे लागत असेल ते अप्लाय करून घ्या. ओके. ॲप्लिकेशन आपल्याला दिलेली आहे माहिती लेफ्ट टाइम वगैरेबद्दल. ओके. क्लिक युअर फॉर रजिस्ट्रेशन करू शकता. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकून आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या. ओके. त्याच्यावरून आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करा. स्टेप बाय स्टेप फॉर्म फिल करून घ्या. ओके. तर आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके. स्टेप बाय स्टेप माहिती भरून घ्या. मोड ऑफ पेमेंट्स आपल्याला देण्यात आलेले आहे याच्यामध्ये. इंट्रोडक्शन बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड मार्फत तुम्ही इथं पे करू शकता. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे स्टेप बाय स्टेप. ओके. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला याच्यामध्ये आहे. कॅन्डिडेटसाठी रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे. एक्झामिनेशनमध्ये लवकरात लवकर चाललं जायचं आहे. आपलं जे पण आपलं एक्झामिनेशन सेंटर असेल त्या ठिकाणी. ओके. यामध्ये पण आपल्याला चांगली पॉझिटिव्ह आपल्याला देण्यात आलेली आहे. ओके. तर तुम्हाला याच्यात अप्लाय करायचं असेल तुम्ही अप्लाय लवकरात लवकर करून घ्या. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला याच्यात बघायला मिळते. तशी याच्यात माहिती देण्यात आलेली आहे. मुंबई कोर्ट वगैरेच्या मध्ये संपूर्ण आपल्याला डिसेबिलिटी माहिती वगैरे देण्यात आलेली आहे याच्यामध्ये पण. ओके. अशा पद्धतीचे फोटोग्राफ सिग्नेचरची साईज देण्यात आलेली आहे. फोटोग्राफ कॅप्चर करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला लेफ्ट थंब हँडरायटिंग डिक्लेरेशन अपलोड करून घ्यायचे आहे, जे की इथं खाली दिलेले आहे पासून रिक्वायर्ड पर्यंत. ओके. इंग्लिशमध्ये लिहून घ्यायचं आपल्याला एवढी आहे. ओके. आणि आपल्याला अपलोड करून घ्या तिथं अशी इथे माहिती दिलेली आहे. फाईल साईज वगैरे आपण इथं बघून घ्या. आता याच्यात आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला मॉडिफिकेशन, करेक्शन आपण करू शकणार नाही आहे. एक्झाम सेंटर, फादर नेम, मदर नेम, 10वी 12वी मध्ये पर्सेंटेज करेक्टली आपल्याला टाकून घ्या. नंतर तुम्हाला एक्झिट झाल्यावर करता येणार नाही करेक्शन्स. ओके. शेवटीपर्यंत लक्षात ठेवा. नंतर आपली अडचण होतात. नंतर आपल्याला सिलेक्शनच्या टायमाला जे प्रॉब्लेम येत असतात खूप बघ. डिक्लेमर वगैरे दिलेलं आहे रायटिंग टेस्टबद्दल. ओके. अशा पद्धतीची ही माहिती देण्यात आलेली आहे. खाली फॉर्मॅट सर्टिफिकेशन आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे स्टेप बाय स्टेप. तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. 10वी वाल्यांसाठी चांगली पॉझिटिव्ह आहे. 10वीचा बेसचा पेपर सोपा असतो. तर चांगली सुवर्ण संधी आहे. तर संधीचं सोनं घडून घ्या. 46,000 रुपये पेमेंट तुम्हाला स्टार्टिंगला. तर पगार पण चांगल्या पद्धतीने बघायला मिळतो आहे. ओके. आणि यामध्ये तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवर डाउनलोड करा. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.